एका गावामध्ये एक राजकुमार राहत होता. तो शूर व निर्भयी होता. राजकुमार दिसायला खूप तेजस्वी दिसत होता. राजकुमारला शिकार करण्याचा खूप छंद होता. तो एक दिवस शिकारी करण्यासाठी जंगलामध्ये गेला असताना त्याला एक भव्य दिव्य राक्षस दिसतो. राक्षसाला खूप भूक लागली असल्यामुळे तो त्याला खाण्याची धमकी देऊ लागतो व त्याला म्हणतो, मी आता तुला खाणार. राजकुमार न घाबरता यावर त्या राक्षसाला म्हणतो की आधी मला हरव, मी तुला माझ्या शस्त्राने ठार मारून टाकेन. राजकुमार शूर असल्याने राक्षसाबरोबर खूप काळ लढाई करत होता. राक्षसालाही आश्चर्य वाटले की हा मला घाबरत नाही, माझ्याशी लढाई करत आहे. राक्षसाने त्या राजकुमारला विचारले की तू मला खरंच घाबरत नाहीस, तुला तुझ्या जीवाची कसलीही काळजी नाही. यावर राजकुमारने त्याला उत्तर दिले की माझ्या बेंबीमध्ये एक अनमोल हिरा आहे, तेच माझे शस्त्र आहे. जर तू मला मारून टाकले तरी देखील तू मरणार, त्यामुळे मला घाबरायचं काहीच कारण नाही, कारण त्या शस्त्राचा वापर मी करू शकतो. हे राजकुमारचे म्हणणे राक्षसाला खरे वाटले आणि राक्षस त्या राजकुमाराला सोडून देतो. प्रत्यक्षात राजकुमाराच्या बेंबीमध्ये कोणतेही शस्त्र नसून ते फक्त राजकुमाराचे नाटक होते व त्या वेळेचा युक्तीचा प्रयोग होता. तात्पर्य, जेथे आपली शक्ती कामी येत नाही तेथे युक्तीचा वापर करावा.